कारण कोणताही खेळाडू जन्मताच ओरमचं क्रिकेट कधी खेळला नाही. आयुष्यातला पहिला बॉल प्लास्टिकचा असेल पण तो खेळ अंडरमचा आहे. आणि त्याच खेळाच्या माध्यमातून परत एकदा काही आठवणी आपण बालेगावाच्या या सुंदर अशा देखण्या स्पर्धेमध्ये गिरवण्याचं काम या ठिकाणी करतोय. खरं तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण माळी सरांनी आणि सुशांत तांडेल यांच्या पहिल्या मॅच मधून जी मुलाखत झाली, वार्तालाप झालं, त्यामध्ये सांगितलं गेलं की पहिला मॅच या ठिकाणी खेळतोय. काही दिवसापूर्वी याच मैदानावर आम्ही चॅम्पियन ठरलो. ती चर्चा अजूनही सोशल मीडियावर बंद झाली ना झाली तेव्हा एका दुसऱ्या शानदार स्पर्धेमध्ये श्री गणेश कृपा बाले संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो. आयुष्यामध्ये पहिला क्रमांक प्राप्त करणं ही सोपी गोष्ट आहे, पण पहिला क्रमांक टिकवून ठेवणं ही कठीण गोष्ट आहे. आता खरा संघर्ष करावा लागेल बाले गावातील या खेळाडूंना. ज्या ठिकाणी एक चॅम्पियन संघ ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतो ना, त्यांना दिली जाणारी ठसन. बिग बॅटलमध्ये पहिल्या 24 बॉलात 47 धावा करत 48 धावांचं एक बिग टार्गेट या ठिकाणी दिलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, आपण पाहिलं 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपल्या धावा बघायला मिळाल्या 5 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 17 धावा आणि चौथ्या षटकामध्ये धावा बघायला मिळाल्या तब्बल 11 धावा. अशा एकूण 4 षटकामध्ये 47 धावा, 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. चला फील्ड पोझिशनवर मी विनंती करेन पंच, आता आपण थोडंसं अलर्ट राहूया, कारण 14 सामने एका रात्रीमध्ये खेळवायचे आहेत. कालच्या रजनीमध्ये जवळजवळ पहाट होता होता राहिली. आज आपल्याला तसं करायचं नाही, कारण कालचा दिवस उद्घाटनाचा होता. आज आपण थोडंसं लवकर या ठिकाणी आलोय. याच दरम्यान ही अनाउन्समेंट करीन, जय माता दी मोरा विपक्ष संघर्ष नगर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करू. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं आपण पाहतोय. अगदी छोटे छोटे क्रिकेटचे चाहते फॅन्स या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना खरं तर हीच ती ओळख राहते. लहानपणापासून आपण या क्रिकेटच्या 3 अक्षरांमध्ये स्वतःला सामावून घेतो. क्रिकेट हे केवळ शब्द नाही आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये असंख्य खेळ आहेत, पण असंख्य खेळामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला खेळ कोणता असेल तर क्रिकेटचा खेळ. आणि जागतिक दर्जाचा खेळ जर पाहायला गेलो तर तो फुटबॉल आहे, ज्याला तोड नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत खेळ म्हणून देखील त्याला आपण पाहतो. पण अशा खेळामध्ये आज आपण भारतामध्ये क्रिकेट हा एक धर्म मानला जातो. धर्माचा देवता सर सचिन रमेश तेंडुलकर आहेत, ज्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. आणि भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर ही उपाधी त्यांना प्राप्त झाली. क्रिकेटच्या खेळा ज्यावेळी सुरुवात केली ना, त्या काळामध्ये सचिन सरांना वडापाव खायला देखील मिळत नव्हतं. असे देखील काही दिवस त्यांना संघर्षातून काढले. पण सरते शेवटी काय घडलं तर आपल्या अथक प्रयत्नातून, प्रामाणिक प्रयत्नातून, संघर्षातून, मेहनतीतून असं एक चित्र उभं राहिलं की जगातील आदर्शवत खेळाडू कोण असेल तर ते सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि त्यांचा आदर्श घेऊन आज आपण या मैदानावर बाले चषकामध्ये तुमचं स्वागत करतो. चलिया मॅचला सुरुवात करा. खेळाडू टी शर्ट ट्रॅक नसल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी हा नियम आहे स्पर्धेचा. आणि खेळाडू एक तुमचा कमीच असेल तर 2 धावांची पेनल्टीने सुरुवात होईल. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये पहिला नियम आहे 11 खेळाडू. मैदानावर ते असणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे जर तेच खेळाडू नसतील तर पहिला नियम मोडल्या कारणास तुम्हाला या ठिकाणी पेनल्टी मिळेल. दुसरा, आत्ताच्या घडीला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नियम अर्थातच चेसिंग आणि ड्रेसिंग ही फिक्स मानलं जात आहे. त्यामुळे ड्रेसिंग देखील तुमचं पूर्ण असणं फार गरजेचं आहे. पूर्ण पोशाखामध्ये जेव्हा एखाद्या चांगल्या प्रोफेशनल मैदानावर आपण उतरतो ना, त्यावेळेस खेळण्याचा आनंद मिळतो. आज ज्या पद्धतीने मुंबईमध्ये सामने आपल्याला अंडरम क्रिकेटचे बघायला मिळायचे ना, त्या धर्तीवर बाले गावामध्ये उरण नगरीमध्ये बाले चषकाचं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आणि आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुशांत तांडेल यांच्यासाठी. 24 बॉल 48 धावांचं टार्गेट आहे. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजल आणि हिमांशू. पहिला बॉल कव्हरच्या दिशेनं फक्त दिशा दिली आहे, एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. गोलंदाज आपण पाहिलाय अहमद याला.
पहिल्या बॉलवर आलेली सिंगल. थोडासा दबाव राहील कारण 12 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. अशा वेळेस तुमचं प्री प्लॅनिंग प्लॅन ए प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला मी परत एकदा विनंती करेन, जय माता दी मोरा संघर्ष नगर शेवटचं अनाउन्समेंट आहे. याच्यानंतर दोन्ही संघाचं एक एक षटक कमी केलं जाईल. हो, यावेळेस पाहिलंय पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलायत. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बॉल बाहेर जातोय. वाईट बॉल न या ठिकाणी एक धाव जोडली जाईल. नेक्स्ट बॉल. हो, इथे काय घडलंय? पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, शरीराचा वेध घेणारा बॉल, पण अशा वेळेस गोलंदाज अहमद यानं चालाखीनं बॉल टाकलाय. आणखी एक डॉट बॉल आलाय. यावेळेस पहा शॉर्ट ऑफ लेंथ आहे आणि त्याला निश्चितपणे कट केलंय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चौकार. धाबानं गती येते. पुढचा बॉल. हिमांशू हा क्लासिकल क्रिकेट खेळाडू आहे, ज्याला आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगल्या स्तरावर पाहिलं. खरं तर डिस्ट्रिक्ट लेवलचं क्रिकेट ज्यानं लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळला असा हिमांशू. फिटनेस पहा किती चांगला आहे अजूनही हिमांशू. मध्ये थोडासा फिटनेस डाऊन केलेला, पण परत एकदा हिमांशूनं चांगल्या पद्धतीनं स्वतःला तयार केलंय. नेक्स्ट बॉल. चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह बघायला मिळालाय. अप ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकाची सुरुवात अहमदनं चांगली केली होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये धाबा आल्या नव्हत्या. तदनंतर मात्र खराब गोलंदाजी बघायला मिळाली आहे. चौकारांची हॅट्रिक बघायला मिळाली. टाळ्या तर झाल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. हिमांशू माळी या ठिकाणी मात्र पॉझिटिव्ह अप्रोच दाखवतोय. हो, इथे फ्लंबल झाला खेळाडू. मिस क्षेत्ररक्षण. पहिलं षटक या ठिकाणी संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पहा 20 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. जवळजवळ 40% धावा पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. जबरदस्त स्टार्ट मिळालाय. आम्ही या खेळाचे चॅम्पियन का आहोत, मागची स्पर्धा आम्ही का गाजवली, हे दाखवून देताना गणेश कृपा बालेचा हा खेळाडू. धन्यवाद सर. तत्पूर्वी विनंती केली जाईल संघर्ष नगर भवरा संघाच्या कर्णधाराला की आपण त्वरित अगदी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जय माता दी मोरा संघाचे कर्णधार नक्कीच आपली प्रतीक्षा करतात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, पहिलं षटक 20 धावा आल्यात. खराब गोलंदाजी बघायला मिळाली. दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. महफूज यावेळेस ऑफ ड्राईव्ह आहे. परफेक्ट टायमिंग बघायला मिळालाय. ओव्हर पिच बॉलला फक्त दिशा दिली आहे. पहा, अंडरम क्रिकेट हा डोक्याचा खेळ आहे. तुमची नजर बॉलवर असणं फार गरजेचे आहे आणि अशा वेळेस प्रॉपर नजर दाखवतोय. इथे चकवलाय फलंदाजाला आणि तेवढ्या चकला विकेट किपर. चाललाय बॉल बाहेर. वाईट +4. अशा एकूण 5 धावा या ठिकाणी मिळतील. विजयाच्या दिशेने कूच करणारा खेळ. ओ, दांडी गुल. पहिली विकेट आली आहे. फर्स्ट विकेट डाऊन झाली यावेळेस. धन्यवाद. पहा अगदी मोरा टीमचा कॅप्टन आलाय. जर भवरा संघाचा कर्णधार उपस्थित झाला नाही तर टॉस विन दिला जाईल मोरा संघाला. याची नोंद घ्यायची आहे. स्पर्धेचे काटेकोर पद्धतीचे नियम आहेत. नक्कीच हा षटक संपन्न होण्यापूर्वी कर्णधार येणं गरजेचं आहे, अन्यथा टॉस विन दिलं जाईल. नक्कीच सामना संपेपर्यंत प्रतीक्षा केली जाईल. सामना संपल्यानंतर जर उपस्थित झालात तर प्रतिस्पर्धी टीमला टॉस विन केला जाईल. येस, महफूजनं पहिली विकेट या ठिकाणी टिपली आहे. पुढचा बॉल स्विंग केलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. पहा माली सर, जर आपण पाहिलं ना तर चालू सामन्यामध्ये फलंदाजांना आपण वरचढ होताना का पाहिलंय. जवळजवळ 4 बाउंड्रीज गेल्यात ना, ते खराब क्षेत्ररक्षण. या आउटफील्डवर मात्र फिल्डिंगचा स्तर अगदी खराब बघायला मिळालाय. नेक्स्ट बॉल. टॅप केलाय. हे टॅप क्रिकेट आहे. अशा फटक्यांना मात्र या क्रिकेटच्या खेळामध्ये स्थान आहे. अंडरम क्रिकेटमध्ये, बॉक्स क्रिकेटमध्ये टॅपिंग क्रिकेट जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट बॉल. दिशा दिली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 24 बॉल मध्ये 48 धावांचं टार्गेट असताना पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा आल्यात पहा. धावा चालल्यात अगदी पुढे वेगानं. 41 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. 41 रन्स.
फुलटॉस बॉल. ओ आणखी खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण आहे. दोन षटकांचा या ठिकाणी खेळ झाला. 2 षटकानंतर आपण धावसंख्या पाहतोय 41 धाबा. 12 बॉल मध्ये फक्त 7 धाबांची गरज आहे. बाले चस्काचा हा थरार आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून. आलाय आणखी एक चौकार. सामन्यामध्ये आता रंजकता नाही आहे. वन साइड क्रिकेट झालंय, वन साइड मॅच. आणखी एक चांगला फटका, देखणा फटका, कलात्मक. आलाय चौकार, विजयाचा चौकार. तिचे ठोक